आणि त्याच्या एका पानाला 100ची नोट अशी 2 कोट झाडं दिली. म्हणजे एक झाड चिंचेचं अशी किती मागितली? 2 कोट झाडं, 2 कोटी झाडं मागितली. आणि चिंचेची पानं किती असतात? बारकी बारकी असतात. मग एका पानाची 100ची नोट किती मागितले देवाकडे? पहिल्यानं मागणं मागितलं की दोघं जण मिळून दुसऱ्याला विचारू लागले, काय रे बाबा, जर तुला देव प्रसन्न झाला तर तू काय मागशील? तर दुसरा म्हणाला, हा बघा, तू जे मागितलंस ना 2 कोट चिंचेची झाडं आणि एका पानाला 100ची नोट, मी तेवढंच मागेन आणि त्याच्यापेक्षा जास्त एवढंच मागेन. हे देवा, तू साक्षात खाली ये, ती झाडं सगळी कापून टाक, निघालेल्या लाकडाचं तू कपाट बनव, ते नोटा सगळ्या त्या कपाटात ठेव आणि त्या कपाटाच्या चावीची किल्ली तेवढी मला दे, मला दे. दुसऱ्याने हे मागितलं. आता ही दोघं जण मिळून तिसऱ्याला विचारू लागली, काय रे बाबा, तू काय मागशील देवाकडे? देव जर प्रसन्न झाला तर? देव म्हणाला, तुमची चिंचेची झाडं तुमच्यापाशीच राहू द्या, तुझं पैशानं भरलेलं कपाट हे तुझ्यापाशीच राहू दे. मी देवाला एकच मागीन की हे 2 माझे चुलते व्हावेत, हे दोन्हीही निपुत्रिक व्हावेत, हे दोघेही मला वेत आणि यांच्या वारसाच्या वाटणीचं सगळं मला मिळालं. ज्ञानोबा सांगतात, अनंत वाचाळ वरळती वरळ त्या कैसा बाळ पावे हरी. अशी जर बाष्कळ बडबड करत बसलो देवाच्या दारामध्ये बसून तर देव प्रसन्न होईल का? देव प्रसन्न होईल का? बोला, होईल का देव प्रसन्न? म्हणून जर देवाला प्रसन्न करून घ्यायचंय आणि देवानं आपल्यासाठी काहीतरी करावं असं जर वाटत असेल तर आपण आपली भक्ती निस्वार्थी केली पाहिजे. भक्तीनं प्रेमानं देवाला शरण गेलं पाहिजे आणि शरण गेल्यानंतर काय होतं हे सांगतात तुकोबा या अभंगाचा प्रथम